गुड मॉर्निंग सर्वांचं. मी आपल्या या युट्यूब चॅनलला स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत विभाज्यतेच्या कसोट्या, आणि त्या विभाज्यतेच्या कसोट्यामध्ये ज्या राहिलेल्या आपल्या कसोट्या आहेत त्या आपण आज डिस्कस करू, चर्चा करू. पहा, आज आपल्याला अभ्यासाच्या 17ची कसोटी, 19ची कसोटी सोबतच 23, 29, 31 आणि 37ची कसोटी. तुमच्यासमोर मी 17ची कसोटी लिहिली, पण या आधी तुम्ही ह्या सर्व कसोट्या पाहिल्या. 17, 19, 23, 29, 31 आणि 37 ह्या मूळ संख्या आहेत, आणि मूळ संख्यांची कसोट्या हा जो आपला राहिलेला भाग होता तो आपल्याला आज पूर्ण करणं आहे. 17ची कसोटी काय ते आपण आता समजून घेऊ. पहा, एकक स्थानी असणाऱ्या अंकाची पाचपट, एकक स्थानी असणाऱ्या अंकाची पाचपट हा शब्द महत्वाचा. ही उर्वरित संख्येमधून वजा केल्यानंतर येणारी वजाबाकी 0 किंवा 17च्या पटीत असेल तर त्या संख्येला 17ने निशेष भाग जातो. पहा, उदाहरण आपण या ठिकाणी समजा 4352 हे मी एक्झाम्पल घेतलं. आता तुम्ही जर पाहिलं तर या संख्येच्या एकक स्थानी जी संख्या आहे ती आहे 2. आता यांनी काय म्हटलं की एकक स्थानी असणाऱ्या अंकाची काय करायची, आपल्याला पाचपट करायची आहे. पाचपट करायची म्हणजे त्याला 5 न गुणावे. ओके, म्हणजे या 2 ला आपण 5 न गुणलं तर गुणाकार आला किती, 10. 10. आता पाचपट ही उर्वरित संख्येमधून वजा केल्यानंतर, आता उर्वरित संख्या कोणती आहे, 2 सोडून उरले किती, 435. या 435 मधून वजा केल्यानंतर आपल्याला वजा करायची आहे. ही जे पाचपट आली ना ती वजा करायची आहे. ती वजा केली, 5 शून्य गेला, 5 2 आणि हे 4, 425 आले. आता हे येणारे जे वजाबाकी आहे एक तर 0 किंवा 17च्या पटीत असली पाहिजेत, म्हणजे 17ने भाग केला पाहिजेत. ओके, जर इथं भाग जात नसेल किंवा जात नसेल जातेच भाग, पण जर का समजा तुम्हाला हे कॉम्प्लिकेट वाटत असेल थोडंसं की 425 खूप मोठी संख्या आहे, तर परत तुम्ही हे जे प्रोसेस आपण केली ती तिथे रिपीट करायची. आता इथं आपण काय करणार आहोत, रिपीट प्रोसेस करू, परत तेच प्रोसेस. आता त्याच्यासाठी काय करायला लागलं, आपल्याला हे जे 425 आहे या 425च्या एकक स्थानी कोण आहे, 5 आहे. मग त्या 5ची आपण करू पाचपट. एकक स्थानी असणाऱ्या संख्येची पाचपट करायची आहे. आपण पाचपट केली, 5ची झाली पाचपट किती, 25. आता हे जे 25 आहे ते राहिलेल्या संख्येतून म्हणजे 42 मधून 25 काय करायचे, तुम्हाला मायनस करायच्यात. 42 मधून 25 काय करायच्यात, मायनस करायच्यात. वजा करू आपण. ते जर वजा केलं तर काय होतील, 2तून 5 जाते, 7 घेतले झाले 12, 12तून 5 गेले 7 राहिले, उरला 3, 3तून 2 गेले 1. पहा, जी वजाबाकी आली ती वजाबाकी आली 17, म्हणजे येणारी वजाबाकी हे 17च्या पटीत आहे, आणि 17च्या पटीत असल्यामुळे ही जी संख्या आहे 4352, या 4352 या संख्येला 17ने निशेष भाग जातो असं आपण म्हणतो. ठीक आहे, एकदम क्लिअर आहे की एकक स्थानी जी संख्या आहे त्या संख्येची पाचपट करा. पहिली पाचपट, पहिली स्टेप झाली. ती जे पाचपट आली ती राहिलेल्या संख्येतून, उरलेल्या संख्येतून वजा करा. वजा केल्यानंतर जी येणारी वजाबाकी आहे ही 17च्या पटीत असेल तर काही प्रॉब्लेम नाही. ओके, म्हणजे त्या संख्येला 17ने भाग गेला पाहिजे. तर तुम्हाला असं वाटलं की संख्या मोठी आहे, जसं की 425 या ठिकाणी आलते, ही संख्या तुम्हाला मोठी दिसली, तर मग ही जी प्रोसेस आहे जी आपण केली ती अगेन काय करायची, रिपीट करायची आहे. आणि रिपीट केल्यानंतर तुम्हाला पाहायला भेटते की इथं आपण रिपीट केलं, एकक स्थानी 5 होता त्याची पाचपट केली, झाली 25, आणि 25 हे परत काय केलं आपण, राहिलेल्या संख्येतून म्हणजे 42 म्हणून काय केले, वजा केले. वजा केल्यानंतर आपलं उत्तर भेटलं किती, 17. डेफिनेटली आपण सांगू शकतो की 17 हे 17च्या पटीत आहेत. तर दॅट्स वाय 4352 ला 17ने निशेष भाग जातो. ठीक आहे, सो 17ची कसोटी काय आहे हे तुम्हाला समजले असेल या उदाहरणाच्या माध्यमातून. असे अनेक उदाहरणे घेता येतील, पण आपण एकाच उदाहरणातून व्यवस्थित प्रॉपरली समजून घेण्याचा प्रयत्न करतात. काहीच नाही करायचं आहे, एकच स्थानी जो अंक आहे त्याची पाचपट करायची आहे, ही पहिली स्टेप आहे. दुसरी स्टेप काय आहे, ती वजा करायची आहे.
मायनस केल्यानंतर जी राहिलेल्या संख्येतून वजा करायची आहे आणि वजा केल्यानंतर जी की संख्या आली त्याला जर 17 भागवत असेल ती जर 17च्या पटीत असेल तर समजून जायचं की पूर्ण संख्येला काय होते 17 निशेष भाग जातो. तर ही होती आपली 17ची कसोटी. व्यवस्थित समजून घ्या, कामात आपल्या येणार आहेत, ह्या लक्षात घ्या. ठीक आहे, कारण की आपण जेव्हा याच्यावरची उदाहरणं बघू ते एकदम ॲडव्हान्स बेसिक पासून तर ॲडव्हान्स लेवलपर्यंत सर्व उदाहरणं आपल्याला टॅकल करायची असताना या सर्व गोष्टींचा उपयोग होणार आहे. ठीक आहे, पुढे आहे आपली 19ची कसोटी. आता 19 म्हटलं तर ही सुद्धा काय आहे, मूळ संख्या आहे. हा विषम सोबत मूळ संख्या सुद्धा ही आहे. मग या 19ची कसोटी काय असणार आहे ते आपण या ठिकाणी आता व्यवस्थित काय करणार आहोत, समजून घेणार आहोत. ठीक आहे, इथे सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने जायचं आहे. 17ची कसोटी जी होती, दिलेल्या संख्येच्या एकक स्थानचा अंक, एकक स्थानच्या अंकाची दुप्पट उर्वरित संख्येमध्ये मिळवल्यानंतर येणारी बेरीज ही काय असेल, 19च्या पटीत असेल. 19च्या पटीत असेल तर त्या पूर्ण संख्येला किंवा त्या संख्येला 19ने निशेष भाग जातो. ठीक आहे, पहा एक संख्या आहे, त्या संख्येच्या एकक स्थानी जे काही अंक असेल त्या अंकाचे आपल्याला दुप्पट करायचे आहे आणि हे दुप्पट केल्यानंतर आपल्याला जे करायचे आहे, उर्वरित संख्येमध्ये ते सोडल्यानंतर जी संख्या उरते त्या उर्वरित संख्येमध्ये ते ऍड करायचे आहे आणि जे बेरीज आली ती बेरीज जर 19च्या पटीत असेल तर त्या संख्येला 19ने गावते निशेष भाग जातो. एक उदाहरण आपण या ठिकाणी समजून घेऊ, जर तुमच्या लक्षात येईल. सपोज समजा आपण उदाहरण घेतलं 988. आता या संख्येला 19ने भाग जातो का, हे जर आपल्याला पाहायचं असेल तर काय करावं लागणार आहे, एकक स्थानी जे संख्या आहे, जो अंक आहे त्याचे आपल्याला दुप्पट करायला लागेल. मग एकक स्थानी कोण आहे, 8 आहे, 8चे आपण दुप्पट करू. दुप्पट झाले किती, झाली 16. आता उर्वरित संख्या जी होती ती होती किती, 98. आणखी 988 मधला 8 सोडून द्यायला लागेल तुम्हाला. राहिलेली जी संख्या आहे ते आहे 98 आणि या 98 मध्ये 16 ऍड करायच्या आहेत मिळवल्यानंतर. लक्षात घ्या, म्हणजे ते आपल्याला ऍड करणं आहेत. आपण इथे ऍड करणार आहोत आणि ऍड केल्यानंतर जी येणारी काय आहे, बेरीज आहे. आता आपण बेरीज करायची. 9 8 8 7 14 आणि 7 1 हे झाले 11, झाले किती, 114. आता येणारी जी बेरीज आहे 114 ही 19च्या पटीत असेल, म्हणजे 19च्या पटीत जे पायात असणार आहे किंवा 19 त्याला भाग जाणार आहे, तर समजून जायचं की त्या संपूर्ण संख्येला काय होते, 19ने निशेष भाग जाते. ठीक आहे, मग आता आपली जी बेरीज झाली ती बेरीज किती आली, 114 आली. या 114 जर आपण समजा 19 भागलं तर 19चा पारस तुम्हाला माहिती असं माहिती, 19 सगळं 19 किती 14. म्हणजे जी बेरीज झाली होती त्या बेरीजला काय केला, 19 भाग केला. म्हणून आपण म्हणू शकतो की या संख्येला सुद्धा काय होते, 19ने भाग जाते. तो एकदम साधा आणि सहज तुम्ही लक्षात घ्या. एकक स्थानी जो अंक आहे त्या अंकाची दुप्पट करायचे, ती दुप्पट राहिलेल्या संख्येमध्ये ऍड करा. जी येणारी संख्या आहे बेरीज केल्यानंतर त्या संख्येला जर 19ने भाग केला तर संपूर्ण संख्येला काय होते, 19ने भाग जाते. हेच आपल्या इथे लक्षात येते.
आपण काय केलं, एकच स्थानी जी संख्या होती 8 त्याची दुप्पट केली, ते झाली किती 16. आणि हे 16 राहिलेल्या संख्येमध्ये म्हणजे 98 मध्ये काय केलं आपण मिळवले. येणारी बेरीज झाली किती 114. आणि या 114ला जर 19 ने भाग जात असेल म्हणजे त्या बेरजेला जर काय केला भाग जात असेल, आपला भाग जातो 19 आणि 19 114 भाग गेला. तर आपण म्हणतो की या संपूर्ण संख्येला म्हणजे 988 ला सुद्धा काय होते 19 ने भाग जातो. सो हे झाली 19 ची कसोटी. एकक स्थानच्या अंकाची दुप्पट उर्वरित संख्येमध्ये मिळवल्यानंतर येणारी बेरीज ही 19च्या पटीत असेल तर त्या संख्येला 19 ने निषेध भाग जातो. ठीक आहे. चलो आता पुढे आपण बघू 23 ची कसोटी. 23 ची कसोटी काय आहे? दोन कसोट्या तुम्हाला या ठिकाणी प्रॉपरली समजल्या असतील. 19 ची कसोटी आणि 17 ची कसोटी. आता आपण जाणार आहोत पुढच्या कसोटीसाठी, ते म्हणजे काय 23 ची कसोटी. आता हे 23 ची कसोटी काय आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. इथे टाका 23 ची कसोटी. ठीक आहे. इथे सुद्धा आपण ते एकक स्थानी असणाऱ्या संख्येच्या एकक स्थानी असणाऱ्या अंकाची 7 पट लक्षात घ्या. 7 पट म्हणजे काय, त्या संख्येला 7 ने गुणणे. मग आपण एकक स्थानी असणारी जी संख्या असणार आहे, जो अंक असेल त्या अंकाच्या अगोदर आपण 7 पट कळवलो. आणि ही जे 7 पट आहे ही 7 पट उर्वरित संख्येमध्ये मिळवल्यानंतर येणारी काय आहे, येणारी बेरीज ही 23च्या पटीत असेल म्हणजे येणाऱ्या बेरजेला जर 23 ने भाग जात असेल तर पटीत असेल तर त्या पूर्ण संख्येला 23 ने निषेध भाग जातो. आता बा आपल्याला 17च्या कसोटीमध्ये काय पाहायला भेटलं की जो एकक स्थानी अंक आहे त्या एकक स्थानी असणाऱ्या अंकाला आपल्याला काय करायचं आहे, उर्वरित संख्येमधून मायनस करायचं होतं. ओके. एकक स्थानी असणारा जो अंक होता त्या अंकाची आपण पहिले 5 पट केली आणि ती 5 पट काय केली राहिलेल्या संख्येतून वजा केली. 19च्या कसोटीमध्ये काय होतं, जो एकक स्थानी अंक आहे त्या एकक स्थानी असणाऱ्या अंकाची आपण पहिले दुप्पट केली, ते दुप्पट राहिलेल्या संख्येमध्ये ऍड केली. बरोबर. तर 23च्या कसोटीमध्ये काय आहे की एकक स्थानी असणाऱ्या अंकाची 7 पट हे राहिलेल्या संख्येमध्ये काय करायच्या, उर्वरित संख्येमध्ये ऍड करायचे आहे म्हणजे मिळवायचे आहे. आणि मग येणारी जी बेरीज आहे त्या येणाऱ्या बेरजेला जर 23 ने काय केला भाग गेला म्हणजे ते 23च्या पटीत असेल तर समजून जायचं की त्या पूर्ण संख्येला काय होते 23 ने निषेध भाग जातो. इथं आपण एखादं उदाहरण घेऊ. उदाहरण समजा आपण घेतलं, समजा 2208. आता हे आपण उदाहरण घेतलं तर तुम्हाला पाहायला भेटते की या संख्येच्या एकक स्थानी कोण आहे 8 आहे. आता या 8 ची आधी यावं लागेल, मग 7 पट करावं लागेल, नंतर 7 न गुणावं लागेल. 8 साठी 56. ओके. आता ही उर्वरित संख्येमध्ये मिळवल्यानंतर आता ही जी बेरीज झाली हा जो गुणाकार आला 7 पट ह्याच्यात आता राहिलेल्या संख्या कोणती आहे 220 त्याच्यामध्ये ऍड करा.
केल्यानंतर जे बेरीज झाली ते पहा 6 7 276. ठीक आहे. त्या बेरजेला जर 23 ने भागात असेल तर संपूर्ण संख्येला काय होते भाग जातो. तर आपण इथं 23 न भागून 276 23 एक 23 उरले 4 आणि हा 6 46 आणि 23 जुने 46 भाग गेला. म्हणजे याचा अर्थ काय एक स्थानी असणारा जो अंक होता त्याची 7पट केली, ती जी 7पट आली ती राहिलेल्या संख्येमध्ये ऍड करायची. जे ऍड केल्यानंतर संख्या आली बेरीज केल्यानंतर जे संख्या आली त्या बेरीजेला 23 ने जर भाग केला तर या पूर्ण संख्येला काय होते 23 ने निशेष भाग जाते. हेच आपले काय 23 ची कसोटी आहे. खूप चांगल्या व्यवस्थित पद्धतीनं तुम्हाला समजून घ्यायच्या त्या कसोट्या आणि शॉर्टकट मध्ये सुद्धा लक्षात ठेवायच्या आहेत. आता शेवटी एक तुम्हाला शॉर्टकट सांगून जाईल किंवा 17ची कसोटी काय 19ची कसोटी काय 23ची काय 29ची आणि 37. खूप तुम्हाला 23ची कसोटी सुद्धा समजली असेल की एकक स्थानी असणारे जे अंक आहेत त्या अंकाची आपल्याला 7पट करायची आहे. ती 7पट आपल्याला ऍड करायची आहे राहिलेल्या संख्येमध्ये आणि जी बेरीज आली त्या बेरीजला जर 23 ने भागात असेल तर समजून जायचं डिअर स्टुडंट संपूर्ण संख्येला काय होते 23 ने निशेष भाग जातो. ठीक आहे. आता आपण 29ची कसोटी बघू. पहा 29ची कसोटी पाहत असताना ज्या पद्धतीनं आपण 17, 19, 23च्या पाहिल्या त्याच पद्धतीनं आपल्याला 29ची सुद्धा कसोटी व्यवस्थित आणि पद्धतशीर समजून घ्यायची आहे आणि कुठे गलती नसते तर डेफिनेटली सांगा. ठीक आहे. आता जे सुद्धा तेच आहे एकक स्थानी जी संख्या आहे एकक स्थानी असणाऱ्या संख्येची तिप्पट उर्वरित संख्येमध्ये ही उर्वरित संख्येमध्ये मिळवल्यानंतर येणारी बेरीज ही 29च्या पटीत असेल. 29च्या पटीत असेल तर त्या पूर्ण संख्येला 29 ने भाग जातो. निशेष भाग जातो. ठीक आहे. आता 29च्या कसोटीमध्ये आपल्याला काय लक्षात झालं की एकक स्थानी जी संख्या आहे त्या संख्येची आपल्याला तिप्पट करायची आहे आणि ही तिप्पट उर्वरित संख्येमध्ये काय करायची आहे ऍड करायची आहे. ऍड केल्यानंतर जी बेरीज येईल त्या बेरीजला 29च्या त्या बेरीजला जर 29 ने भागात असेल किंवा ती बेरीज ही 29च्या काय असेल पटीत असेल 29च्या काय असणार आहे पटीत असेल तर त्या संख्येला 29 ने काय होते निशेष भाग जातो. उदाहरण दाखल आपण इथं लक्षात घेऊ. समजा आपण घेतले 1827 1827 घेतले आणि आता या 1827च्या एकक स्थानी आहे कोण 7 आहे. त्या 7च्या आपल्याला करायचे तिप्पट करायचे. 7ची आपण तिप्पट केली 7 किती आली 21 आणि हे 21 आपण आता या 182 मध्ये ऍड करू कारण की 7 सोडून जी राहिलेली संख्या आहेत म्हणजे उर्वरित संख्या आहे ते किती 182 आणि या 182 मध्ये काय करायचे आहेत ते तिप्पट आली ते तिप्पट ऍड करायचे. तिप्पट आपण ऍड केली तर किती येणार आहे 182 मध्ये 21 ऍड केली 3 आणि हा झाले 203 बरोबर 2 1 3 2 4 0
आता या 203 ला म्हणजे हे जे बेरीज झाली त्या बेरीजला जर 29ने काय केला भाग जात असेल, 29 काय असेल भाग जात असेल, तर आपण समजून घेऊ की या 1827 ला म्हणजे या पूर्ण संख्येला जी आपली संख्या होती कोणती 1827 त्या संख्येला 29ने काय होते निशेष भाग जाते. मग आता 29ने या 203 ला भाग जातो काय, तर आपला जो 29चा पाडा आहे की नाही या पाठ वेळ माहित नाही आपल्याला, बरोबर आहे की नाही. पण मग भाग तर देऊन तास लागेल ना तुम्हाला, आणि भाग दिल्याशिवाय समजणार थोडी आहे. ठीक आहे. मग आता हे 29 आहे, 29 जर तुम्ही समजा 203 ला भागण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या लक्षात येते की बा हे 29 म्हणजे 290 200च्या पुढे आहेत, 200च्या काय आहेत पुढे आहेत, आहे की नाही. तर याला 7 पासून गुणून पहा 29ला, 29 7 7 मग 63 3 हातकाले 7 2 14 14 6 20. म्हणजे 29चा पाडा पाठ नाही आपल्या, पण आपण ऍव्हरेज मध्ये काय केलं की बा 203 आले आणि हे 29 10 हे 290 होतात, तर 290 29 10 होतात, म्हणजे 10 9 8 7 याच्या जवळपासची संख्या आहे. म्हणून आपण 29 न जर भागवत जसं कोणाले 203 ले, तर पहिले आपण त्या 29 ले भाग गुणणार किती 7 न, 7 म्हणलं की लक्षात येते की हा 29 7 किती होतात 203 होतात, म्हणजे 29 7 203. ठीक आहे. गेला भाग. पाडा पाठ नसेल तरी असं जवळपास क्लोज घेऊन गुणून पाहायचं, म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाते की भाग जातो की नाही जात म्हणून. ठीक आहे. आता परत एकदा आपण 29च्या कसोटीचा थोडासा ओव्हरलुक करू. शेवटची संख्या होती त्या शेवटच्या संख्येला 3 ने गुणायचं. 3 ने गुणल्यानंतर आपल्यासमोर जी बेरीज झाली तो गुणाकार आला, तो गुणाकार राहिलेल्या संख्येमध्ये मिळवायचा आहे. मिळवल्यानंतर जी बेरीज झाली त्या बेरीजला आपल्याला काय पाहायचं आहे 29ने भागात एखाद्या पाहायचा आहे. आणि जर का 29ने भागतात असेल तर समजून जायचं की त्या संपूर्ण संख्येला 29ने काय होते निशेष भाग जातो. ओके फुल. होप तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. एकक स्थानी असणाऱ्या संख्येची तिप्पट काय करायची आपल्याला राहिलेल्या संख्येमध्ये ऍड करायची आहे, आणि ती ऍड केल्यानंतर येणारी जी बेरीज आहे त्या बेरीजला जर 29ने भाग गेला तर डेफिनेटली समजून जायचं काय आहे संपूर्ण संख्येला हा 29ने निशेष भाग जातो. आता आपल्या उरल्या 2 कसोट्या, 31ची कसोटी आणि 37ची कसोटी. तर पहा 31ची कसोटी काय आहे ते आपलं लक्षात घेऊ. इथे सुद्धा तेच आहे, एकक स्थानी असणाऱ्या, म्हणजे तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल की इथे सर्व 17 19 23 29 31 आणि 37 इथे सर्व एकक स्थानी असणाऱ्या अंकातच आपण काहीतरी करू आलो. दुप्पट करू एक तर तिप्पट करू एक तर चारपट करू एक तर पाचपट करू आलो, आणि जे काही असेल ते एक तर ऍड करू आलो एक तर मायनस करू आलो. बरोबर आहे. हे लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला शॉर्टकट मी सांगेल तेव्हा तुमच्या लक्षात आलं पाहिजे प्रॉपरली कसं आहे. म्हणून कसोटी तुम्ही वाचत असताना थोडं लक्षात घ्या की आपण किती पट केली, आणि केलेली पट जी आहे ते राहिलेल्या संख्येमधून वजा केली ती ऍड केली. ठीक आहे. आता पहा 31ची कसोटी पाहत असताना एकक स्थानी असणाऱ्या अंकाची तिप्पट काय आहे तिप्पट एकक स्थानी असणाऱ्या अंकाची काय करायचं आपल्याला हे तिप्पट आहे. तिप्पट राहिलेल्या संख्येमधून तिप्पट ही राहिलेल्या म्हणजे उर्वरित, राहिलेल्या म्हणजे काय उर्वरित, उर्वरित संख्येमधून वजा केल्यानंतर, म्हणजे वजा करायचं. ठीक आहे. वजा केल्यानंतर येणाऱ्या किंवा येणारी वजाबाकी, येणारी वजाबाकी 0 किंवा 31च्या पटीत असेल, 0 किंवा 31च्या पटीत
असेल तर त्या पूर्ण संख्येला त्या पूर्ण संख्येला 31 ने काय होते निशेष भाग जातो. 31च्या पुढे असेल 31 ने निशेष भाग जातो. हा काय केला आपण एकक स्थानी असणारा जो अंक होता त्या अंकाची काय करायची आपल्याला पहिले तिप्पट करायची आहे आणि ही तिप्पट उर्वरित संख्येमधून वजा करायची आणि वजा केल्यानंतर जी येणारी काय आहे वजाबाकी आहे त्या वजाबाकीला ती वजाबाकी 0 किंवा 31च्या काय असेल पटीत असेल म्हणजे 31 ने भागत असेल समजून जायचं की दिलेल्या संख्येला 31 ने काय होतो निशेष भाग जातो. ठीक आहे. एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहू. आपण उदाहरण घेतलं 2697 घेतलं. आता या संख्येच्या एकक स्थानी आहे 7. त्या 7ची काय करायची आपल्याला आता तिप्पट करायची आहे. ती तिप्पट केली आपण तिप्पट तिप्पट आली किती 21 7 21 एकक स्थानी होता 7 त्याची तिप्पट 7 21. आता ही जी आलेली काय आहे वजाबाकी आहे ही उर्वरित संख्येमधून वजा करायची आहे म्हणजे 269 मधून 21 आपल्याला काय करायचे आहेत मायनस करायचे आहेत. ठीक आहे. 21 मायनस करायचे आहेत आधी उभी मांडणी करा. ठीक आहे. मायनस केले 9तून 1 गेला 8 6तून 2 गेले 4 आणि हा 2 जातात. किती आले 248. आता हे जे आहे या संख्येला जर इथे भाग गेला 31 न भाग गेला तर समजून जायचं की या संपूर्ण संख्येला काय ते 31 ने भाग जाते. तर तुम्हाला असं वाटलं की बाबा 248 ला 31 न भाग देणं हे साध्यासाठी काय डिफिकल्ट आहे. तर यासाठी मग ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस रिपीट करायची. रिपीट करा परत करा हे प्रोसेस. 8 एकक स्थानी जो होता अंक त्याची काय करायची तुम्हाला तिप्पट करायची आहे. त्याला 8 किती 24. ओके. आता राहिलेली संख्या आहे किती आहे राहिलेली संख्या आपली किती आहे 24 आहे ना. उर्वरित संख्या किती आहे 24 आहे आणि या 24 मधून हे 8ची तिप्पट म्हणजे 24 काय केली आपण मायनस केली. आपली वजाबाकी किती आली 0 आली. मी तुम्हाला तेच सांगितलं की तिप्पट वजा केल्यानंतर जर वजाबाकी 0 किंवा 31च्या काय आली पटीत आली तर आपण म्हणू शकतो की त्या संख्येला काय होते 31 ने निशेष भाग जाते. आणि मग आता इथं लक्षात येऊ राहिलं की 2697 ला सुद्धा 31 ने भाग जातो. कसं आता आपण 7 हा जो एकक स्थानी अंक होता त्याची तिप्पट केली ते आली 21. 21 मायनस केलं आपण कुठून 269 मधून म्हणजे राहिलेल्या संख्येतून उरलेल्या संख्येतून मायनस केले वजा केले. वजा केल्यानंतर आले किती 248. आपल्याला वाटलं की हे थोडंसं जाम चाललं इथं 248 ला 31 न भागणं. तर मग याचं परत इथे रिपीट करा हेच प्रोसेस. 21 स्थानी असणाऱ्या अंकाची तिप्पट ही तिप्पट उर्वरित संख्येमधून वजा केली. वजा केल्यानंतर जर वजाबाकी 0 किंवा 31च्या पटीत येत असेल तर समजून जायचं की त्या संख्येला 31 ने काय होतो निशेष भाग जातो. ठीक आहे. ओके. मग तुम्हाला 31ची कसोटी समजली असेल. आता याच्यानंतर शेवटची कसोटी आहे आपली कोणती 37ची कसोटी. म्हणजे ह्या ज्या मूळ संख्या होत्या या मूळ संख्येच्या संदर्भात जर एखादा क्वेश्चन विचारला तुम्हाला की बाबा याला भाग जातो की जात तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आता इथे क्लिअर झाल्या असतील. म्हणजे आपण मूळ संख्या 11 13 आधी पाहिल्या होत्याच. 11 13 नंतर 17 19 23 29 31 आणि 37. ठीक आहे. त्या 37ची कसोटी काय आहे ते आपण लक्षात घेऊ. सेम सेम बरंच असंच आहे त्याच्यामुळे मी इथं थोडंसं फक्त चेंजेस करतो. एकक स्थानी असणाऱ्या अंकाची आपल्याला करायची आता 11 पट करायचे. जे करायचे 11 पट. एकक स्थानी असणाऱ्या संख्येची अंकाची एकक स्थानी असणाऱ्या अंकाची 11 पट ही उर्वरित संख्येमधून वजा केल्यानंतर येणारी वजाबाकी 0 किंवा काय असेल 37च्या पटीत असेल तर त्या संख्येला 37 ने निशेष भाग जातो. त्या संख्येला 37 ने काय होते निशेष भाग जातो. ठीक आहे. तर पहा
एकक स्थानी जो अंक आहे त्या अंकाचे आपल्याला किती पट करायचे डायरेक्ट आता 11 पट करायचे आहे. हे 11 पट केल्यानंतर ती राहिलेल्या संख्येतून काय करायची, वजा करायची. वजा केल्यानंतर वजाबाकी जर शून्य आले किंवा 37च्या खाली पटी देत असेल तर त्या पूर्ण संख्येला 37ने निशेष भाग जातो. ठीक आहे. उदाहरण पाहू आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. समजा आपण उदाहरण घेतलं 296 घेतला. आता या संख्येच्या एकक स्थानी 6 काय आहे, 6 आहे. मग आपण या 6ची काय करू, आता 11 पट करू. 11 सगळं 66. आता हे 66 राहिलेल्या संख्येतून वजा करा, म्हणजे 29 मधून 66 वजा करायच्या. ठीक आहे. किंवा तुम्ही उलट केलं चालते, 66 म्हणून 29. आपल्याला जी येणारी वजाबाकी आहे, ते येणारी वजाबाकी प्लस येत आहे की येणारी वजाबाकी मायनस येत आहे, त्याच्याशी घेणदेण नाही आहे. येणारी वजाबाकी ही फक्त काय असली पाहिजे, 37च्या पटीत असली पाहिजे. एवढंच आपला विषय आहे. बस. आता तुम्ही पहा, इथं जर 29 म्हणून 66 मायनस केले तर किती येतील, 37 येतील. पण ते मायनस येतील 37. आणि 66 मधून जर 29 मायनस केले तर येतील प्लस 37 येतील. बस एवढा फरक आहे, बाकी काहीच नाही. ठीक आहे. म्हणून तुम्ही एवढं लक्षात घ्या की एकक स्थानी जो अंक होता त्याची 11 पट केली, त्याला 66 आणि ते राहिलेल्या संख्येतून काय केली, मायनस केली. मायनस केल्यानंतर जी डबल 6ची काय केली आपण, 11 पट केली, त्याला किती, 66. राहिलेली संख्या कोणती आहे, उर्वरित संख्या आहे 29. आणि 29 म्हणून 66 मायनस करा. ठीक आहे. ते मायनस करा लागतील. तर असे मायनस होतील म्हणून आपण 66 म्हणून 29 मायनस करू. ठीक आहे. 7 9 गेले, 7 नाही 16 9 गेले, 7 राहिले. इथे उरला 5, 2 2 गेले, 3 राहिले. इथे उरले 37. मोठी संख्या कोणती आहे, 66. तर चिन्ह देऊन टाका, त्याला मायनस 37. आता मी तुम्हाला तेच सांगतो की इथं जी येणारी वजाबाकी आहे ती वजाबाकी मायनस येत आहे की प्लस येत आहे, तशी काही घेणदेण नाही. जो आकडा आहे, जी संख्या आहे, ती संख्या जर 37च्या पटीत असेल तर त्या संख्येला काय होते, 37ने निशेष भाग जाते. आणि आपण इथं पाहतो हे जे 37 आहे ते 37च्याच पटीत आहेत, त्याच्यामुळे 296 काय होते, 37ने निशेष भाग जाते. ठीक आहे. तर एकदम कट टू कट क्लिअर. आणि लक्षात ठेवा, एकक स्थानी असणारी जी संख्या आहे त्या संख्याची 11 पट काय करायची, आपल्याला मायनस करायची राहिलेल्या संख्येतून. आणि ते वजा केल्यानंतर येणारी जी वजाबाकी आहे ती वजाबाकी जर 0 किंवा 37च्या का असेल, पटीत असेल, तर त्या संख्येला 37ने गावते निशेष भाग जातो. आणखी 37च्या कसोटीचं एक 2 विशेष लक्षात ठेवा. किंवा एखादा अंक आहे, एखाद्या अंकाची 3 वेळा पुनरावृत्ती झाली, अंकाची जर 3 वेळा पुनरावृत्ती झाली तर त्याला 37 नाव करतो. अंकाची 3 वेळा पुनरावृत्ती झाली, 3 वेळा किंवा 6 वेळा आणि 9 वेळा. ठीक आहे. इथंच लक्षात घ्या, आहे एखाद्या अंकाची 3 वेळा, 6 वेळा किंवा 9 वेळा काय आली पुनरावृत्ती होत असेल तर त्या संख्येला सुद्धा 37ने भाग जातो. जसं की समजा 222 आहेत, एकच अंक आहे 2, त्याची 3 वेळेस पुनरावृत्ती झाली, 2 2 2, याला काय होणार आहे, 37ने निश्चित भाग जाईल. एखादा अंक आहे त्याची 6 वेळा पुनरावृत्ती झाली, समजा की 5 5 5 5 5 5. ठीक आहे. याला सुद्धा 37ने भाग जाईल. किंवा एखादा अंक आहे त्याची 9 वेळा पुनरावृत्ती झाली, 9 वेळेस आला, 9 9 9 9 9 9 9 9 9 9. एकच अंक आहे 9 आणि तो 9 वेळेस आपण घेतला आणि एकाच अंकाची 9 वेळा पुनरावृत्ती झाली तर त्याला सुद्धा 37ने भाग जातो. फक्त लक्षात ठेवायचं. ठीक आहे. एकाच अंकाची 3 वेळा, 6 वेळा किंवा 9 वेळा पुनरावृत्ती होत असेल तर त्याला 37ने भाग जातो. पण मेन फॅक्टर काय, मेन फॅक्टर आहे की जर एकक स्थानी जो अंक आहे त्या अंकाची आपण 11 पट केली, ती 11 पट जर राहिलेल्या संख्येतून वजा केली आणि येणारी वजाबाकी 0 किंवा 37च्या पटीत झाली तर त्या संख्येला 37ने गावते निशेष भाग जातो. ठीक आहे. आता ह्या सर्व कसोट्या एकदम शॉर्टकट फिक्स मध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपण इथे पाहिलं तर 17ची कसोटी घ्या. 17च्या कसोटीमध्ये इथं काय केलं होतं आपण, एकक स्थानच्या अंकाला 5 पट केलं होतं, बरोबर आहे. 19च्या कसोटीमध्ये काय केलं होतं, पटकन सांगा. 19च्या कसोटीमध्ये काय केलं होतं, दुप्पट केली होती.
बरोबर आहे ना, दुप्पट केली होती 23च्या कसोटीमध्ये पटापट मग सांगितलेलं आहे त्या व्यवस्थित जर तुम्ही वाचतात तुमच्या लक्षात येईल की 23च्या कसोटीमध्ये आपण 7 पट केलेली आहे. काय केलेलं आहे? 7 पट केलेलं आहे. 7 पट. बरं 29च्या कसोटीमध्ये काय केलं? तर 3 पट केली. 3 पट. 31च्या कसोटीमध्ये 3 पटच केली. 29च्या कसोटीमध्ये 11 पट केली. बरं आता हे 3 पट, दुप्पट, 7 पट केली की नाही आपण? तर हे कोणाची केली? एकक स्थानी असणाऱ्या संख्येची केलेली आहे. एकक स्थानी असणाऱ्या संख्येची 5 पट केली 17च्या वेळेस, 19च्या वेळेस दुप्पट केली, 23च्या वेळेस 7 पट केली, 29च्या वेळेस 3 पट केली, 31च्या वेळेस तिप्पट केली आणि 27च्या वेळेस 11 पट केली. एकक स्थानी असणाऱ्या अंकाची. बरं मग आता कुठे ऍड केलं? उर्वरित संख्येमध्ये आपण काय केलेलं आहे? वजा केलेला आहे काही ठिकाणी आणि काही ठिकाणी काय केलेलं आहे? ऍड केलेलं आहे. तर तुम्हाला पाहायला भेटते की 17मध्ये आपण काय केलं होतं? 17मध्ये येणारे जे 5 पट आहे ती उर्वरित संख्येमध्ये काय केली? मायनस केली म्हणजे वजा केली. इथं प्लस केली म्हणजे इथं बेरीज केली. इथे मिळवलं. इथे काय केलं? ऍडच केलेलं आहे. इथे काय केलेलं आहे? ऍडच केलेलं. ओके. जे तिप्पट आहे ते तिप्पट उर्वरित संख्येमध्ये ऍड केली म्हणजे बेरीजच केली आहे. आणि जे 31 आणि काय आहे? 37 आहे. तर इथं आपण हे जे तिप्पट आहे हे काय केलेली आहे? वजा केलेली आहे आणि हे सुद्धा काय केलेली आहे? वजा केलेली आहे. ठीक आहे. बस वजा केल्यानंतर वजाबाकी 0 किंवा 17च्या पटीत इथं वजाबाकी बेरीज येणार नाही 0 डायरेक्ट काय लिहायचं आहे? येणारी जी बेरीज आहे 19च्या काय पाहिजेत? पटीत पाहिजेत. येणारी जी बेरीज आहे 23च्या पटीत पाहिजे 23ने भाग केला पाहिजे. येणाऱ्या बेरजेला 29ने भाग केला पाहिजे. वजाबाकी हे 0 किंवा 31च्या पटीत पाहिजेत आणि वजाबाकी हे 0 किंवा 37च्या पटीत पाहिजेत. तर त्या संख्येला 37ने भागातो. सो कट टू कट लक्षात ठेवा. 5, 2, 7, 3, 3, 11. ओके. कुठे ऍड केलेलं आहे? कुठे मायनस केलेलं आहे? लक्षात घ्या. वजा केलं, इथं ऍड केलं, इथं ऍड केलं, इथे ऍड केलं, वजा केलं आणि वजा केलं. ठीक आहे. तर ह्या झाल्या आपल्या मूळ संख्या ज्या होत्या त्यांच्या कसोट्या. आणि आता तुम्ही सर्व कसोट्या जवळपास आपण घेतलेल्या आहेत. अशा बऱ्याचशा मग आणखी कसोट्या आहेत. पण ठीक आहे, आता हे जे काही भाग 1, भाग 2 आणि आपला हा जो भाग आहे त्यामध्ये ओव्हरऑल तुम्ही लक्षात घेतलं तर आपण पाहतो की सर्व संख्येवर आपण काय केलेलं आहे? सर्व ज्या कसोट्या आहेत किंवा एखाद्या संख्येनं किंवा दुसऱ्या संख्येनं काय करायचं असेल? भाग द्यायचा असेल तर त्या संख्येनं भाग देत असताना काय नियम्स आहेत? काय रूल्स आहेत? ते म्हणजेच काय? विभाज्यतेच्या कसोट्या आहेत. डिव्हिजिबिलिटी रूल्स आहेत. आणि तेच आपण इथं व्यवस्थित समजून घेतलेत. आणि आता तुम्ही सर्व कसोटीवर एकदा धावती रिव्हिजन मारा. व्यवस्थित समजून घ्या. त्याला चांगल्या पद्धतीने रिकॉल करा. म्हणजे जेव्हा आपण याची काय घेऊ? या भागावरचे उदाहरणं घेऊ. ते उदाहरणं तुमच्या व्यवस्थित आणि प्रॉपरली काय लक्षात येतील. उदाहरणं कोणत्या बेसवर असतील, कुठचे असतील याविषयी आपण दुसऱ्या भागामध्ये सांगितलेलं आहेत. होप तुम्हाला चांगल्या पद्धतीने हा कन्सेप्ट समजला असेल. समजला असेल तर निश्चित या कन्सेप्टला लाईक करा. ओके. आपलं चॅनल आहे त्या चॅनलला वारंवार जो बेल आयकॉन आहे तो प्रेस करा. म्हणजे सबस्क्राईब तर करा पण सोबत त्या बेल आयकॉनला सुद्धा दाबा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला वारंवार आपण जे काही व्हिडिओ अपलोड करतो ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. आणि एखादा कन्सेप्ट जो काही तुम्हाला वाटतं किंवा चांगला आहे तर त्या कन्सेप्टला तुमच्या मित्रापर्यंत सुद्धा पोहोचवण्याचं तुमचं कार्य असलं पाहिजे. या ठिकाणी जास्त बोलत नाही, एवढं बोलून इथं थांबतो. खूप तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल. ठीक आहे. थँक्यू सो मच. भेटू आपण नेक्स्ट भागात.